नमस्कार मैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. अवघ्या 2 दिवसावर मकर संक्रांत आली आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला संक्रांतीबद्दलची माहिती सांगणार आहे. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण त्या प्रत्येक स्त्रियांना या दिवशी खूप छानसं तयार व्हावंसं वाटतं आणि हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी व कोणत्या रंगाची साडी घालू नये, शिवाय संक्रांतीसाठी रंग कोणते शुभ आहे, बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या व कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावायच्या नाही, बोरनान त्रिक्रांत म्हणजे काय, अशी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारी बुधवारी आहे. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासून वातावरणात थंडीही हळूहळू कमी होत जाते. संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होतो. मकर संक्रांतीला स्नान, दान धर्म, जप, तप याला खूप महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून खूप पुण्य कमवले जाते. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर मग पाहूया यंदा संक्रांत जो काही पुण्यकाळ आहे, बुधवार 14 जानेवारी 2026 ला दुपारी 3:06 पासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजे 6:20 असणार आहे. आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. या वर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल, म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेमध्ये आहे. वासाकरिता जाईचे फूल तसेच ती पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस वाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल
या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नाश करणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करावयाचे नाही. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नये. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाचा नेसू नये. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळे महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही 4-5 रंग आहेत जे शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामुळे पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. या सौभाग्याचं प्रतीक मानलं जाते. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते, असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावर हिरव्या रंग हा देवीलाही प्रिय आहे. तर हे आपल्याला समजलं, त्यामुळे तर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य घाला. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू शास्त्रामध्ये लाल रंग हा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं उत्तम ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचे असते, कारण या सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामुळे लाल रंगाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य जर असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही या दिवशी नेसू शकता. हा केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतीकही मानले जातो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घातली तरी चालते. त्यानंतर सर्व स्त्रिया आवडीचे रंग म्हणजे गुलाबी रंग. हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांवर खूप छान दिसतो. स्त्रीचं वय काहीही असले तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील खूप प्रसन्न होते.
एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मन शुद्धी प्राप्त राहते. त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं महत्त्व आहे. या दिवशी संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची सुद्धा साडी घालू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे रंग बाहेरची ऊर्जा शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासूनही आपले रक्षण व्हावे म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी, क्रीम अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसवायची नाहीये, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असे सांगितले जाते. म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. या वर्षी 2026 ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसवायची नाही. त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचे झाले तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार यामध्ये बांगड्याचा समावेश असतो. त्यामुळे आपल्याला हिंदू धर्मात बांगड्यांना खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात आणि ओवाळायला जातात. हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2 तरी काचेच्या बांगड्या असायला पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जाते. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते असं सांगितले धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या घालायच्या आहेत. बांगड्या घालायचे नियम देखील आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो, म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची. मग बांगड्या तुम्ही कितीही घाला. या वर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीयेत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या बांगड्या सोबत लाटीची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या देखील घालू नका. टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येऊ शकते. त्याच्यामुळे हिरव्या टिचक्या जर बांगड्या असतील तर लगेच त्या हातामधून तुम्ही काढून टाका. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरची संक्रांत आली आहे. या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का, हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे.
त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला त्या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही. फक्त वस्त्र आपल्याला पिवळ्या रंगाचे घालावायचे नाही आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्याशिवाय आपला शृंगार हा पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मग संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे की नाही हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता, कारण आपल्या वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा नसावा. सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता. या वर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे. त्यासाठी तुम्ही मोत्याची दागिने जे आहेत तर ते दागिने वापरवायचे नाहीये. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही दान धर्म करा. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल, तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करिदिन म्हणजे क्रिकांत हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी क्रिकांत सण नावाचा एक राक्षस होता. ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल. तसेच या दिवशी बेसनाला धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. क्रिकांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवाची पूजा करू नये. बघा, या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवावे, शांतचित्त ठेवून सर्वांचे आदराने वागावे. कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा सर्व देवाची पूजा तसेच नामस्मरण करावे, नामजप करावा. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू साजरे केले जाते. घरात बाल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. या दिवशी लहान मुलाला गोड नाण घातले जाते.